काही कपल्समध्ये भांडणं तर खरं काही वेगळीच असतात, पण फ्रस्ट्रेशन इंटिमेसी वरून बाहेर पडत असतं. एक्साइटमेंट वाटायचं तिथे आता इंटरेस्ट राहत नाही. काही कपल्समध्ये इंटिमेसीची इच्छा आहे पण इंटरेस्ट वाटत नाहीये. कधी असं वाटतं का की सगळं काही ठीक असूनही मन सतत चिडचिड करतंय? पार्टनर जवळ असतो पण कनेक्शन फील होत नाहीये, किंवा उलट इंटिमेसीची इच्छा आहे पण इंटरेस्ट वाटत नाहीये. आजचा टॉपिक थोडासा डिफरंट आहे आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर खूप रिअल आहे. कारण सेक्शुअल फ्रस्ट्रेशन ही एक गोष्ट अशी आहे जी अनेक लोक फील करत असतात, पण ओपनली कधी कोणी बोलतच नाही. काहींना वाटतं की सेक्शुअल फ्रस्ट्रेशन म्हणजे फक्त सेक्स मिळत नाही म्हणून होणारी चिडचिड आहे, पण खरं पिक्चर खूप वेगळं असतं. काही लोक रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड असू शकतात, कारण प्रॉब्लेम फक्त सेक्सची नसते तर सॅटिस्फॅक्शन, कनेक्शन आणि इमोशनल इंटिमसीची सुद्धा असू शकते. आणि याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय म्हणतात जाणून घेणार आहोत. 1985 मध्ये त्यांनी आशा किरणची स्थापना केली होती आणि आज गेले 40 वर्षांपासून ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते मार्गदर्शन करत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून संभाजीनगर या ठिकाणी मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार काम करतात आणि शनिवारी रविवारी पुण्याला आणि मुंबईला असतात. आता सेक्शुअल फ्रस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? साध्या भाषेत समजून सांगायचं झालं तर जेव्हा इंटिमेसी, डिझायर किंवा सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन बद्दल मनात काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं, तेव्हा फ्रस्ट्रेशन तयार होऊ शकतं. आणि त्याचे सायन्स खूप सबस्टल असतात. उदाहरणार्थ, काही लोक अचानक इंटिमेसी अवॉइड करायला लागतात. आधी जिथे एक्साइटमेंट वाटायचं तिथे आता इंटरेस्ट राहत नाही. काही कपल्समध्ये एक पार्टनर जवळ येण्याचा प्रयत्न करतो, दुसरा दूर जातो आणि मग हळूहळू डिस्टन्स वाढायला लागतो. डॉक्टर मुंदडा सांगतात की अनेक वेळा हे इंटरेस्ट कमी झालं म्हणजे सिंपल गोष्ट नसते, तर अनमेट इमोशनल किंवा फिजिकल नीड मागे असू शकतात. आणखी कॉमन साईन म्हणजे सतत स्ट्रेस आणि टायर्ड फील होणं. आजकाल लोक फिजिकली कमी आणि मेंटली जास्त एक्झॉस्ट होतात. दिवसभर ऑफिस, कामाचं प्रेशर, मोबाईल, टेन्शन, रात्री बॉडी थकलेली असणं, पण माइंड बंद होत नाही. अशा वेळी इंटिमेसी नॅचरली कमी होऊन जाते आणि गंमत म्हणजे सेक्शुअल फ्रस्ट्रेशन आणि स्ट्रेस एकमेकांना अजून वाढवत जातो. कारण इंटिमेसीमुळे बॉडीमध्ये फील गुड हार्मोन्स रिलीज होतात, पण स्ट्रेस वाढला की कोलेस्ट्रॉल वाढतो आणि मग मूड, डिझायर आणि एनर्जी सगळ्यावर परिणाम होतो. डॉक्टर सांगतात की आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट, काही वेळा लोक सेक्शुअल फ्रस्ट्रेशनमध्ये अनहेल्दी हॅबिट्स डेव्हलप करतात. उदाहरणार्थ, खूप जास्त पॉर्न पाहणं म्हणजेच प्रॉब्लेम असंच नाहीये, पण जर एखादी व्यक्ती सतत अनरिअलिस्टिक कंटेंट बघून सॅटिस्फॅक्शन शोधत असेल किंवा रिअल इंटिमेसीपेक्षा जास्त फॅन्टसीमध्ये हरवत असेल, तर ही साईन असू शकते रिअल इमोशन्स किंवा फिजिकल कनेक्शन कुठेतरी मिसिंग आहे. काही वेळा लोक बर्डन किंवा लोनलीनेस भरून काढण्यासाठी पॉर्न किंवा एक्सेसिव्ह मॅस्टरब्युशन कडे वळतात. आणखी एक सबस्टल साईन म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर पार्टनर सोबत आर्ग्युमेंट वाढवणं. काही कपल्समध्ये भांडणं तर खरं काही वेगळीच असतात, पण फ्रस्ट्रेशन इंटिमेसी वरून बाहेर पडत असतं. तू मला वेळ देत नाही, तुझ्यात माझा आधीसारखा इंटरेस्ट राहिलेला नाहीये, अशा गोष्टी रिलेशनशिपमध्ये इमोशनल गॅप वाढवू शकतात. आणि काही वेळा दोघांमध्ये कुणीच ओपनली बोलत नाही, फक्त सायलेन्स वाढत जातो. मग प्रश्न येतो, यावर उपाय काय? डॉक्टर सांगतात, पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन. आपल्या पार्टनरला ओपनली सांगणं, मला काय फील होतंय, मला काय कमी वाटतंय, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण गेसवर्कवर रिलेशनशिप टिकत नाही. काही वेळा फक्त एक ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन सुद्धा इंटिमेसी पुन्हा एकदा इम्प्रूव्ह करू शकतो. स्वतःच्या बॉडी आणि माइंडकडे लक्ष द्या. एक्सरसाइज, वॉकिंग, प्रॉपर स्लीप, बेसिक गोष्टी सेक्शुअल वेलनेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा बॉडी ॲक्टिव्ह असतो, स्ट्रेस कमी असतो, तेव्हा नॅचरली मूड आणि डिझायर इम्प्रूव्ह होऊ शकतो. काही लोकांना वाटतं की सेक्शुअल हेल्थ म्हणजे फक्त बेडरूममध्ये काम करणं, पण खरं सेक्शुअल वेलनेस सुरू होतं आपल्या लाईफस्टाईल पासून. डॉक्टर मुंदडा मॅस्टरब्युशन बद्दल सुद्धा प्रॅक्टिकल पद्धतीने बोलतात. अनेक लोक गिल्ट फील करतात, पण हेल्दी आणि बॅलन्स मॅस्टरब्युशन काही लोकांसाठी स्ट्रेस रिलीज आणि सेल्फ अंडरस्टँडिंग साठी सुद्धा हेल्पफुल असू शकतं. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा तीच एकमेव एस्केप बनते आणि रिअल कनेक्शन कमी होत जातं. लॉंग डिस्टन्स कपल बद्दल बोलायचं झालं तर सेक्शुअल फ्रस्ट्रेशन तिथे सुद्धा कॉमन असू शकतं. अशा वेळी इमोशनल क्लोजनेस टिकवणं, रेग्युलर कम्युनिकेशन, इंटिमेसी बद्दल ओपनली बोलणं खूप गरजेचं आहे. कारण इंटिमेसी फक्त फिजिकल नसते, इमोशनल बॉन्डिंग सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. आणि हो, रिलेशनशिपमध्ये स्पार्क कमी झाला असेल तर त्याचा अर्थ रिलेशनशिप संपलं असं होत नाही. कधी कधी रुटीन, स्ट्रेस आणि रिस्पॉन्सिबिलिटीमुळे सुद्धा एक्साइटमेंट कमी होणं नॅचरल असतं. पण जर कपल कॉन्शियसली एफर्ट्स घेत राहिले, न्यू एक्सपेरिमेंट करत राहिले, एक्सपिरियन्सेस घेत राहिले, क्वालिटी टाइम दिला, तर परत एकदा स्पार्क मिळू शकतो. डॉक्टरांच्या मते सेक्शुअल फ्रस्ट्रेशन बद्दल शेम फील करू नका. खूप कॉमन गोष्ट आहे, पण ती इग्नोर केली तर रिलेशनशिप, कॉन्फिडन्स आणि मेंटल हेल्थ तिन्हीवरही परिणाम होऊ शकतो. आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये डॉक्टर उमेश मुंदडा आणि त्यांची टीम कपल इंटिमेसी, सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन आणि परफॉर्मन्स रिलेटेड
कन्सर्न बाबत योग्य मार्गदर्शन देतात. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.